नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आता एकच प्रश्न पडत आहे, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार आहे. जानेवारी महिना पण संपत आलेला आहे, तरी खात्यात अजून हप्ता जमा झालेला नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. चला व्हिडिओला करूयात सुरुवात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शेतकरी बांधवांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही 6,000 रुपयाची आर्थिक मदत वर्षात 4 महिन्यांच्या 3 टप्प्यामध्ये 2,000 रुपयाच्या हप्त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असून शेतकरी बांधव सध्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत व प्रतीक्षेमध्ये आहेत. सध्याच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जानेवारीच्या शेवटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शासन स्तरावर काही अडचणी आल्यास नमो शेतकरी योजनेचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी येईन असं सांगितलं जात आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक 5 फेब्रुवारीला होणार असून त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी राज्यातील लाभार्थी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. राज्य सरकारची नमो शेतकरी योजना ही PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली योजना आहे. दर 4 महिन्याला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो. तर तुम्हाला माहीत आहे का शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेची एकूण 90 ते 94 लाख लाभार्थी आहेत व ह्या योजनेचा ती फायदा घेतात. PM किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर 8 दिवसात राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे असं सांगितलं जात आहे. तर त्यानंतर नमो शेतकरी योजनेतून अनेक शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे की नाही ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या PM किसानच्या योजनेत 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेत 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. सध्या PM किसानचा 21वा हप्ता देण्यात आलेला आहे. त्यावेळेस योजनेतून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत. दरम्यान आता नमो शेतकरी योजनेतून 6 लाख शेतकऱ्यांची नावे वगळली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र नमो शेतकरी योजनेच्या संबंधित विभागाने ही माहिती फेटाळली आहे व असं काहीही झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोणत्याही शेतकऱ्याचे नमो शेतकरी योजनेमधून नाव वगळण्यात आलेलं नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची माहिती देणार आहे. तुम्ही तुमचं बँक खातं एकदम अप टू डेट ठेवा, जेणेकरून या योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला अडचण येणार नाही आहे. व तुमचं बँक खातं DBT लिंक करून ठेवा, त्यानंतर आधार लिंक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हप्ता जमा होण्यास अडचण येणार नाही आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार की नाही हे कसं ऑनलाईन पद्धतीने चेक करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर Google ॲप उघडायचं आहे. त्यानंतर सर्च करायचं आहे की testdbtnsmny.mahaitgov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला तिथे बेनिफिशरी स्टेटस दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे. नंतर फोनवर OTP येईल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार आहे की नाही. तर शेतकरी बांधवांनो, ही होती नमो शेतकरी योजनेबद्दल अपडेट व नवीन माहिती. शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.